निराधारांना देण्यासाठी आधार अक्षय कर्डिले हेच होणार आमदार। ब्राह्मणी इथं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक संपन्न। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथं संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीनं लाभार्थ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडली। या बैठकीत समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर तसंच उपसरपंच महेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील हजारो गरजू, निराधार, विधवा, अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे। या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल झाल्याचं लाभार्थ्यांनी सांगितलं। यावेळी लाभार्थ्यांनी समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत निराधारांना देण्यासाठी आधार अक्षयदादाच होणार आमदार असा ठाम निर्धार व्यक्त केला। लाभार्थ्यांनी सांगितलं की योजनांचा लाभ वेळेवर मिळाल्यानं त्यांच्या अडचणी कमी झाल्या असून या कार्यामागील नेतृत्वाबद्दल त्यांना विश्वास आहे। अध्यक्ष विनीत धसाळ यांनी सांगितलं की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले तसंच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीनं राहुरी तालुक्यामध्ये सुमारे 2200 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। ब्राह्मणी गावातही सुमारे 300 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून हे कार्य पुढेही सुरू राहील असं त्यांनी नमूद केलं। सरपंच सौ सुवर्णाताई बानकर यांनी सांगितलं की गावातील सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यास स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचं मोठं योगदान आहे। या कार्याची जाणीव लाभार्थ्यांना असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपसरपंच महेंद्र तांबे यांनी सांगितलं की संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या बैठकीस योजनेचे लाभार्थी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बैठकीमध्ये समितीच्या कार्याचा गौरव करण्यात येत लाभार्थ्यांनी एकमुखानं पाठिंबा दर्शवल्याचं चित्र पाहायला मिळालं। गावामध्ये ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णाताई सुरेशराव बानकर, उपसरपंच महेंद्र काका तांबे, त्याचप्रमाणे ब्राह्मणीतील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मणी गावातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या लाभार्थ्यांनी एक निर्धार केला, निराधारांना देण्यासाठी आधार अक्षयदादाच होणार पुन्हा आमदार अशा प्रकारचा निराधार या ठिकाणी लाभार्थींनी केला असून या ब्राह्मणी गावामध्ये मागील काळामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मला अध्यक्षपदाची संधी मिळाली आणि या अध्यक्षपदाच्या काळामध्ये ब्राह्मणी गावातील सुमारे 300 लाभार्थ्यांना आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवून दिला आहे। राहुरी तालुक्यामध्ये सुमारे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे 2200 लाभार्थ्यांना तालुक्यामध्ये सर्व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये आम्ही समितीने काम केलं आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी होऊ शकलं। या ठिकाणी आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले या ठिकाणी कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि या ठिकाणी आम्ही या लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे की सर्व लाभार्थी या ठिकाणी अक्षयदादांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील आणि निराधारांना काम करण्यासाठी अक्षयदादांनी या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आदरणीय विनीत धसाळ यांनी 300 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे आणि हा वैयक्तिक लाभ या विनीतजी अध्यक्ष असल्यामुळं सर्व कागदपत्राची पूर्तता करून सर्वांना लाभ मिळवून दिलेला आहे। त्यामुळे अक्षयदादांना आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अधुरी राहिलेली तालुक्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 नंबरचं कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो। जय वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।